हजार हजार ठरलं. हा कोण कोण रे? हा बघा आता माय बघा, ती एक 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 आणि हे बी नाही कळ ती 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 हे बी त्याचे पिशव्या सांभाळायला कशाला राहू द्या आपले हे बी एक राहू द्या. हा हे सप्ताह आपल्या महाराज तिथं स्वामीचा सन्मान स्वामीचा सप्ताह महाराज घेतले मग भारी भारी महाराज सगळं मोठमोठे महाराज पैशावाले महाराज सगळे मोठमोठे बरं बरं हे मधली कोणतरी काढले साठे महाराज नाही नाही साठे महाराज मोठमोठे महाराज साठे महाराज नका मग आपला सप्ताह मोठा आहे साठे महाराज मोठा ही माणसं भजनाची प्रेमी हे बी एक राहू ती जसं पिशव्या सांभाळ राहू दे ही पहिल्या दिवशी राहू ही बी एक घ्यावा जाऊ दे पण ही बी एक लय जड भरते बरं का कधी कधी ही बी ध्यानात ठेवा. हा चट आंघोळीला गेले हेनच पैसे सांभाळलेले असते लक्षात आलं का नाही? हे आणलं फुकट पण भारी किरं विडलं ही बी एक घ्या. आता कळलं का तुम्हाला? तसं खरा अधिकारी संन्यासी साधू संत ऋषी मुनी बघा सोप्या भाषेत करू का? साठे महाराज नगर असू द्या कसं असू द्या पडलं म्हणून राहू द्या असू द्या असू द्या. तसे संसारिक कशाला आशोनी संसार असू द्या आशोनी असं काही लय घ्यायचं असं नाही असू द्या आशोनी संसारी कळलं का नाही? कळलं जीवे वेगू करे पण हसण्यावर नेऊ नका जड आहे ते बी चिलर नाही. वेद शास्त्र उभारे बाहे सदा वेद आणि शास्त्र हात वर करून सांगायला लागलेत याचा अधिकारी संसारिकच आहे. यानं जर संसारिकांना हरिपाठावर जर भर दिला नामचिंतनावर जर भर दिला तर पाप्यातल्या पाप्याचा सुद्धा उद्धार. आज या मिळतारला म्हणा उद्या परवा कथा सांगतो तुम्हाला पुरुषोत्तम आज या मिळतारला बाकीच्याच काय हा असलं वेश्या तरल्यान बाकी वेश्या गणिकाती सत्य लोकांनी ताकद कशाची नामाची. आज पहिला दिवस आहे ताकद कशाची नामाची ध्यानात ठेवा. असं असते ती कसं आहे आता हे बघा ग्रंथाचा अधिकारी ग्रंथाचा विषय आपलं प्रयोजन काय आपण प्रयोजनापासून सुरुवात केली. ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्ती चारी बोलायला सगळ्यांनी बोला. ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्ती चारी साधी. ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा हरिमुखे. ग्रंथाचा अधिकारी आसोनी जीवे वेगू. आता राहिलं काय अनुबंधापैकी काय राहिलं? अधिकारी कोण? संसारी. विषय काय? हरिमुखी म्हणा. आणि प्रयोजन काय? त्याने मुक्तीच्या राहिलं काय? समन कुणा बरोबर आला? समन द्वारकेचा राणा पांडवा घरी संबंध राहिले तेवढे संबंध सांगू का मग नंतर कधी त्याच्यावर बघायचं कसं करायचं का पुढच्या वर्षी सांगू ते संबंध आता सांगू का पुढच्या वर्षीचा अंदाज दिसा बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे आपलं आताच सांगितले की 10 मिनिटं जातील संबंध सांगू का गुरुजी सांगू का संबंध सांगू का संबंध झेपतील का संबंध सांगितले तर झेपलं बी पाहिजे ती कधी कधी झेपत बी नाही झेपलं बी पाहिजे बरोबर आहे का नाही? ऐकल्याशिवाय काय होय बरोबर आहे का नाही? ऐकल्याशिवाय काय संबंध एवढे बेकार आहेत सर. ती संबंध तुम्हाला सांगितलं बऱ्याचदा आपले संबंध खराब होतील असली संबंध जी होईल ती होईल सांगतोच आता जिथं उजडन तिथं उजडन माणसं म्हणले पाहिजे नाही राव अभंग पहिल्या दिवशी जसा सुटला तसा नाही सुटला म्हणले पाहिजे. लक्ष द्या बघा इकडं संबंध कुणाशी लावला
द्वारकेचा राणा कुणाच्या घरी? पांडवा घरी. देवाला पांडवांनी काय गुळ खोबरं दिलं का? अहो बोलता येत नाही. पांडवाबद्दल जर बोलाय जावा, पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी, कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी, कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी, कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष. बोलता येत नसते भाऊ, मोठेच बोलता येत नसते. लाका पाकिट न्यावं लागते. हा म्हणले देव पुंडलिकासाठी पंढरपूरला आला हो. नवरा बायकोची भांडण झाली होती, मला माहिती माहित नाही तर मला. आता ती कथा सांगायला लईच वेळ जाईल ना. झालं ते कथेत कथा निघाली. मला 4 तास लागतील कीर्तनाला. 1.5-2 तासानं उद बी जळत नाही, काहीच होत नाही. सांगायला तुम्हाला लई लांब नाही तर जाऊ द्या. आता पुन्हा सांगायला कधी मला आठवण करून द्या, नाही तर तुम्हाला माहीत नाही. ही झाली नवरा बायकोची भांडण. तुम्हाला 1 मिनिटात सांगतो जातो. मला पोटात आले, पोटात ठोवाटाना गेले. लक्षात आलं का नाही? इंद्राची पत्नी, तिचं नाव आहे सची. इंद्राची पत्नी, तिचं नाव सची. इंद्र चालला विष्णूच्या दर्शनला. धावती सांगतो. इंद्र चालला विष्णूच्या दर्शनला. इंद्राज निघाल्याबरोबर सचीनं सांगितलं, सची हा ती नाही, सती महादेवाची होती. सचीनं सांगितलं मला बी यायचे, मला यायचे, मला दर्शन करायचे. म्हणजे चल. आल्याबरोबर धावतो सांगतो. विष्णू परमात्म्याचं ते तेजपुंज रूप बघितलं. आणि बघितल्याबरोबर तर महाराज बोलूनच गेली ना. प्रेमात पडली, विष्णूच्या प्रेमात पडली डायरेक्ट. आणि म्हणली मला मांडीवर बसायचे. इंद्राची पत्नी कोण? सची. मला कुठं बसायचे? मांडीव. देवाने सांगितलं मांडीव घेतो, पण तपश्चर्या करावं लागेल 60,000 वर्ष. तिने सांगितलं किती बी करते, पण मला मांडी तुमची पाहिजे. ठीक आहे. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. तर वरतीच विष्णू गोकुळात कृष्ण रूपानं आली. आणि ती सची 60,000 वर्षाच्या नंतर राधा झाली. आणि डायरेक्टच रुक्मिणी ह्या सगळ्या बसलेल्या तिथं आली. तीच मांडीव बसली. दिलेला शब्द. आणि मांडीव बसल्याबरोबर रुक्मिणी रुसली, ती तिरवनाली, ती तिरवनाली, ती तिरवनाली, रुक्मिणी रुसली, आपल्या बायाहूनच घ्या हातात. जाऊ द्या. हा घ्या. आपल्या बाया चांगली माणसं गार करून टाकलीत मिशावाली बायाने. हे नाही केले का? कसला बी जोक सांगा असे बघत. आणि त्याला डावचं हे काय झालं? काय नाही पप्प्याच्या माईचं ध्यान झालं ह्याच्यातच गेले. काल मी बायकोला म्हणलं मी सुरतला चालू, मला यायचे म्हणली साड्या आणायच्या. मी म्हणलं मी दुबईला चालू, मला यायचे शेंट आणायचे. मी म्हणलं मी अमेरिकेला चालू, मला यायचे सोनं आणायचे. मी कदरून म्हणलं मी नरकात चालू. जा बाया कटाळा आला म्हणतो. कसं डोकं चलत आहे देव जाणे. लय पुढचे महाराज. एक जण मला माझं लय प्रेम आहे म्हणला आणि हातावट नाव काढलं बायको. त्या तिच्या संग लग्न जमलं, तिचं ज्योती नाव होतं. हातावच काढलं ज्योती. गोंधाय चालून तिचा फोन आला. हा काय प्रेम आहे म्हणला. तिचं नाव काढायचं टायमाला फोन आला म्हणला तिचा मला ज्योती. आणि उचलला फोन. ती म्हणली हे बघ आपलं काही जमत नाही, लग्न काही मोडलंय, आपलं काही जमत नाही, माझं दुसऱ्याच्या जमलेलं आहे, तुझ्या संग नाटकं होती. गोंडणाराचा हात. गोंडणार म्हणला करू काय? काय नको म्हणला. आता ज्योती तर काढली, त्याच्या पुढे बाली म्हणला. ज्योतिबा कुळदैवत आहे म्हणला. ज्योतिबा कुळदैवत आहे म्हणला. येडे तुम्ही. आणि मग प्रेम फला नाही बिस्ताय काही नसते. असले नाटक असते. काका बोलून जमतंय का? माणसं म्हणाले महाराज आहे गाडी असला महाराज पाहिजे. बरोबर आहे का नाही? विनोद सोडून द्या.
ती रुसली रुक्मिणी मधीच कथा निघाली ती तिकडेच राहिला अजून संबंध राहिले हे निघाले मधीच पूर्ण करतो आता बघा होटात आलं पोटात वाटत नाही किंवा माणसं मग ती रुक्मिणी रुसली ना आणि तरी म्हणायला लागले एकट्या दिंडीत कसे जातात अगं नाही ग तसं काय नाही ते तुला नाही मला माहित नाही मला माहिती तुमच्या मांडीवर आणि जीच रुसली निघाली रुक्मिणी रुसली नामदेवरायचं सगळा प्रसंग लिहिला नामदेवरायच्या गाथ्यात आणि ती दिंडीरवाना आली दिंडीरवानात येऊन बसली आणि देव तिच्या महाग आली अगं तसं नाही अगं तसं नाही नको तसं माझं तसं नव्हतं मी उग अहो ते सहज मॅसेज आला तसं काय आपलं हे नव्हतं तसं नाही ग उग सहज ते काय नाही ग तसं आणि मग विनंती पण ती काही ऐकानाच गेली मग ह्याने कसं असतंय ऐकानाच गेली एक सभासद सभेचा त्याग करायला त्याच्यामुळे आपण लोकांनी राजीनामा द्या म्हणण्याच्या अगोदर आपण राजीनामा दिला बरोबर आहे का नाही महाराज लक्षात आलं का नाही पण सदस्य माघारी येतील असा माझा दावा आहे लक्षात आलं का नाही इकडं लक्ष द्या इकडे लक्ष द्या एवढ्या दोनच राहिल्यात गोष्टी संपलं काय असते रान चांगलं ह्या बघा कधी लईच बेकार रान असते हो रान तसं दिसलं की मी बुहटे हाणून निघून जातोय लक्ष द्यायला लागले का नाही रान जरा पक्का असल्यामुळे मी दगड ठेवून उभा राहिलो ही ध्यानात ठेवा लक्ष द्यायला लागले कधी रान पक्का असले दगडानं बी भागत नाही दगड ठेवून उभा राहावं लागते काय काय खरं नाही ही रान वलिताच आहे त्याच्यामुळे दगड ठेवून उभा राहावं लागायला लागले लक्ष द्यायला लागले की नाही मग काय असतं कमी जास्त मग मी बुहटे हाणून मगच घरी गेलो असतो मी त्याला काय बरोबर आहे का नाही बघा इकडे लक्ष संवाद झालेत आपले वेळेस संपतो मी आणि मग ही पूर्ण करतो तेवढं आणि मग भगवान म्हणले नाही कसं आहे आता हिचा राग शांत होतो आपण हा एक काम माणसं म्हणतात ना दवाखान्यात बायकोला आणले हो मुख्य काम असते दवाखान्यात बायकोला आणलेलं बरोबर लातूरला नंबर बघितली तर 40 नंबर किती लागेल 1.5 तास तू इथं नंबराला बस माझं एक थोडं काम आहे मी करून येतो खरं का खोटं रुक्मिणी ऐकानाच गेली रागानं फुगलेली लक्ष्मी महाराज रुक्मिणी देव म्हणले हिचा राग शांत होते चलत काम करून येऊ म्हणले काय तुम्हाला दोन्ही गोष्टी याच्यातून निघून जाते ना काम करून म्हणले ती पुंडलिक बसलेला त्याला भेटून येऊ तेवढं आणि भगवान आले पुंडलिकाकडं ते मला अरे म्हणले देव माय बाप झोपलेत पुन्हा बघू आणि तवर ऐसा कैसा रे तू दीट आणि मागे फिरकाविली विठ्ठल ह्याचे उभा राहा मग कारे पुंड्या मातलाशी उभे गेले विठ्ठलाशी आणि जिथं ईट फेकली तिथंच देव या आणि जिथं रुक्मिणी रुसून बसली तिथंच रुक्मिणी या त्याच्यामुळे त्यांचा अंतर तेवढा आहे असं आहे का म्हणजे लबाड बोलून जमते का पैसे घ्यायचे मला कसं काही बी बोलून जमते का सांगा कसं जमते का सांगा बरं लक्षात ठेवा झाला विषय संपला विषय द्या सोडून संबंध ऐका हो मला सांगा संबंध ऐका हो गा आता मला सांगा पांडवाचं काढायचं झालं तर दोष लागतो हो जर तसं मला सांगा तुमच्या भागात इथं कुठं बी एका माणसाला 5 बायका ऐकण्यात हाय का नाही ऐकण्यात जुन्या काळात कवा ऐकण्यात तरी असेल आता नाही पण कवा ना कवा ऐकण्यात 5 बायका पण एका बाईला 5 नवरे असं ऐकण्यात तुमच्या परिसरात कुठं बरं एका बाईनं 5 नवरे करणं गोष्ट चांगली का वाईट मग पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे आहेत का नाही बोला बरं 5 सख्या भावात एक बायको आहे का नाही एवढं वाईट वागून बी द्वारके चाराना पांडवा हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकर का लग्न झाले लेकर लग्न झाले ह्याच पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकर झाले का नाही झाले बोला कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडवरे पहिला उद्या कथा आहे ना आता भागवतात पुरुषोत्तम महाराज सांगतील तुम्हाला लक्ष द्यायला लागले का नाही आणि मग इकडे लक्ष भागवतातली कथा कर्ण पहिला ना हा कर्ण पहिला कुंती सांगायला देवा कौरव पांडव नंतर आधी कर्ण तो पांडवरे पहिला ज्या कुळात लग्नाच्या आधी लेकर होते तरी बी द्वारकेचा राणा पांडव मुंग्या निघणार आता तुमच्या मुंग्या डोक्यातून वेगळंच आहे आपलं बोलूनच महाग आहे पण वेगळंच आहे लक्षात ठेवा लक्षात यायला लागले का नाही
आता ऐका बघा इकडे आता माझ्याकडे मला सांगा हो पुरीचं लग्न कुणाबरोबर असते पोरगी कुणा मुलीचं लग्न गाढवा संघ असते असते का ही जरा जुन्या लोकांनी ह्या कुळात एक पोरगी गाढवाला दिलेली हा गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झाले तिच्या शांतीत लिहिलं होतं ज्याच्या गळ्यात माळ पडन नवरदेवाला जागेवर मारणार आणि ह्याला आता बोलून सांगाय का ही तिथं गेलो कुठं गांधार देशात कुठं गेलं हे कोण धृतराष्ट्र गांधार देशात आता तेरला चालू आहे भागवत लय सुंदर सांगितलं दुपारी ती गांधार देशात गेलो कोण धृतराष्ट्र कळायला लागले का नाही आणि तिथं जाऊन म्हणले पोरगी हाय म्हणले वा पण नवरदेव गळ्यात माळ पडली की मरणार हा होतं पण चॅप्टर होतं करतो म्हणला मी काय अडचण नाही पण आम्हाला थोडं बोलू द्या म्हणला बोलण्यासाठी रूम मध्ये नेलं गाढव आणलं गाढवाच्या गळ्यात माळ घातली आणि लग्न लावलं मधी रूम मध्ये कुणालाच काही कोळ दिलं नाही आणि गाढवाच्या गळ्यात माळ पडली की गाढव शेवटी नवरदेव कोणी बी असू दे नवरदेव मी आला शांती संपली ती गाढव तिकडच काढून दिलं हा तयारी झाली म्हणले आणि मग लग्न लावलं असलं वागून बी द्वारकेचा राणा मग येणार डोक्यातून तुमच्या आता तुमचे काम बधीर होऊन जाणार तुम्ही आता काही नाही पुढचं ऐका बजालं काय काय चालू सांगा आता जिथं उजडन तिथं उजडन आता सांगा आता ऐका आता लय भागवतात भरगोड आहे आता पुढचं ऐका ह्याच्या पुढचं आता मला सांगा हो मला सांगा आता बोलायला बरं नाही पोरगी बघितली पोरानं बघून आलं पोरगी लग्न करायचं म्हणून आता जुन्याच्या माना लगेच हालत्यात ती खरंय म्हणून वाचलेलं पोरगी बघून आलं पोरगी बघितली पसंत पडली कुणाला सांगणार ओली करू बापाला वडिलाला बाबा पोरगी बघितली तुम्ही बघून घ्या म्हणजे मी लग्नाला मोकळा म्हातारं जी पोरगी बघायला गेलं म्हातारच गेलं बिघडून मला तू थांब मी करतो लग्न हे कसं बापाच्या लग्नासाठी पोरग संन्याशी राहिले ह्या पांडवाच्या कुळात बोला राहिले का नाही राहिलं कुणाबद्दल बोलायलोय मी लक्षात यायला लागले का नाही असलं वागून बी द्वारकेचा राणा कसं वाटायलंय कसं आता कसं वाटायला लागले बाजाला काय काय सांग ऐका जी होईल ती होईल ऐका आता काय लगे हा हो द्या आता जी होईल ती आता चिरकर की फिर कर आता काय त्याला होय बरोबर आहे का नाही जास्त लांबीत नाही मला सांगा मित्र मित्र म्हणायचं काळजातला मित्र म्हणायचं गोड बोलायचं त्याच्या घरी राहायचं आणि वाढायला आलेली गुलवून त्याचीच बहीण पळवून न्यायची कुठल्या ग्रंथात बसायला नेली का नाही नेली ओवी सांगतो तुम्हाला ओवी त्वा संन्यासी हो निझनी बोगस मधला मी नाही चोरोनी नेली माझी भगिनी माझ्या घरी राहिला सण माझी बहीण पळवून नेली सोय आता जन बहीण पळवून नेली ते जर तुम्हाला सायना केव्हा दिसला तर तुम्ही त्याला चहा पाजणार का या दाजी या ना म्हणणार का अरे हे ना तर आमची इज्जत घालवली म्हणून दगड घेऊन माणूस मागं पळत का नाही पळत मग आता कृष्णाची बहीण पळवून नेली का नाही नेली कुणी अर्जुनानं पांडवात पैकीच होता की मग बहीण पळवून नेली तरी बी द्वारकेचा राणा काही असतं ना त्याला लिमिट ज्यानं बहीण पळवून नेली अहो त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहिला हो अर्जुनाचे रथी होय हा सारथी 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 बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची मी आपलं सुंदर ध्यान अभंग घेणार होतो म्हणजे आमचे अंकुश महाराज आहेत ते मला काही देवाची द्वारी ऐकलंच नाही लय दिवस झाले ह्याच्या एकदा सांग म्हणून मी अभंग काढलं ती लई निघालो बरोबर आहे काय एकदा निघालं लई निघत आहे पुन्हा कोणी बघत नाही मागं पुढं असू द्या इकडे लक्ष द्या माझ्याकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या अहो जन बहीण पळवून नेली त्याच्या गाडीवर देव ड्रायव्हर राहिला का नाही राहिला प्रमाण सांगितलं तुम्हाला उंच नीचे मधलं अर्जुनाचे रथी होय हा सारथी ओवी सांगतो कशाला बोगसगिरी
काय ओवी सांगतो. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. अजून सांगतो कशाला बोगस. अर्जुनाची घोडी धुतली अनंते एक दोन नाही संकटे बहुत निवारली. निवारली का नाही निवारली? निवारली. मग मला सांगा एवढं वाईट वागून तरी बी द्वारकेचा राणा आता कसं असते. ज्ञानोबा राहायला सांगायची होती संबंध पण मोठ्याचं नाव मध्ये घातलं की संबंध जाकतीत मागे म्हणून ज्ञानदेव म्हणे पण एकटा ज्ञानदेव चकली नवीन म्हणे व्यासाची आखुना. आमचे गुरुजी सांगतेत म्हणून मी सांगतो. गुरुजी सांगत नव्हते त्याच्या नावाखाली तो ऐकायचं असते वागा एवढंच आहे बाकी काय. लक्षात आलं का नाही? तसं ज्ञानदेव म्हणे पण एकटा न म्हणे व्यासाची आखुना. काय म्हणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. जास्त बोलत बसतच नाही कळसाचं बोलून जातो. आता हे खंडन मंडन म्हणते मला मांडलं हो पण ह्याचं खंडन करा ना. खंडन करणं महत्वाचं आहे ना. नुसतं मांडून काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? मंडन खंडन करा ना या गोष्टीचं. का बाबा देवानं असं केलं का देवाने एवढंस. वक्तृत्वामध्ये ही महत्वाचं असतं. वेदशास्त्र जे शिकले त्याला खंडन मंडन म्हणते. तुमचा विषय तुम्ही मांडायचा पण मांडल्याच्या नंतर त्याचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे. एखाद्याने अपील केलं तर खंडन करता आलं पाहिजे. ही आशय आशय म्हणून आशय पुन्हा वोट कुणी दाखविलं नाही पाहिजे. मग आता असलं देवानं का सहन केलं पांडवाचं त्याचं उत्तर एकच आहे. पांडव कसे बी वागले परी त्या देवाशी आठवी